त्या तृष्णाचा दहन करणारा एकमेव व्यक्ती होता, ते तथागत सिद्धार्थ भगवान बुद्ध। इतरांना भगवान म्हणता येत नाही, मी नाव घेत नाही, माझं तोंड खराब करत नाही। ज्याला आपण भगवान म्हणतात, फलाना गेला फलानी पशी थांबला, बिस्ताना गेला बिस्तानी पशी थांबला, एकाला एक बस नाही झाली तर चार चार पशी गेला, त्याला तर भगवान म्हणता येत नाही। भगवानचा अर्थ हे पाळी भाषामध्ये भगवान म्हणजे ज्याने तृष्णाला दहन केला त्याला भगवान म्हणल्या जातात। दुसरी गोष्ट, सब्बदानानम धम्मदानाना जिनाते, ज्या व्यक्तीने या पृथ्वी तळाचा सगळ्यात मोठ्या भूभागाचा राजा प्रियदर्शी सम्राट अशोक, त्यांनी ज्या वेळेस त्यांचा धम्मगुरु मोगलीपुत्र तिस्सानं सांगितलं की सब्बदानानम धम्मदानाना जिनाते, धम्माच्या दानापेक्षा कोणतंही दान मोठं नाही, त्यावेळेस सम्राट अशोकाने हे निर्णय घेतला आणि आपल्या पोटचे गोळे राजा महेंद्रा आणि मुलगी संघमित्राला धम्मासाठी संघाला दान देणारे प्रियदर्शी सम्राट अशोकांना माझा त्रिवार अभिवादन। तसेच आमच्या जीवनासाठी आपलं जीवन त्याग करणारे माता रमाबाई आंबेडकर आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा त्रिवार अभिवादन। तसेच या विहार कार्यासाठी अगोदर जे कमिटी बनली त्या कमिटी मधले काही लोक आज आमच्या समोर नाहीत, त्यांच्या स्मृतीला वंदन। तसेच या कमिटी सोबत सतत कार्यरत गावातला हर एक माणूस, हर एक मुलगा या विहाराच्या कामासाठी कार्यरत